हाय युट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही सगळे लोक मज्जेमध्ये असेल आणि आपल्या परिवारासोबत हसत खेळत असेल. तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे, काल मी गेलो होतो माझ्या मुलीला भेटायला. बडं मस्त वाटलं, खूप छान वाटलं. आणि एक गोष्ट की जे मला असं वाटतं की तुमच्याशी खरंच बोलायला पाहिजे. कारण की कसं असतं ना, तुम्ही मला नाही माहित की समोरून बसून जे माझा व्हिडिओ ऐकत आहे, पाहत आहे, तुम्ही कोण आहे? मला नाही माहित. तुम्ही माझ्यासाठी एक होऊ शकता की अनोन आहे. पण माझ्यासाठी तुम्ही एक असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना मी म्हणजे माझे जे शब्द सांगत आहो, ते शब्द तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. एकदा वेदर बद्दल बोलूया की वेदर कसं आहे आपल्याकडलं आहे बघा. मागे तुम्हाला दिसत असेल, मागे पूर्ण जे आहे थोडंसं मस्त असं सावली-सावली आहे आणि हलकी-हलकी हवा सुटलेली आहे. पाऊस सकाळी हलका-हलका असा येऊन गेलेला पण आहे. ज्याच्यामुळे वातावरणामध्ये जे थंडी हवा आहे, ती खूप सुंदर आलेली आहे आणि खूप छान असं म्हणजे थंड वाटत आहे. आणि सावली पण थोडीशी आहे, पण थोडीशी सावली, थोडीशी ऊन हे चालूच आहे. आणि आमच्या इकडे कसं ना, की असं मोकाट खूप असल्यामुळे म्हणजे बाहेर बघा तुम्ही अशी ग्रीनरी वगैरे भरपूर दिसते. त्याच्यामुळे इकडे जे आहे ना वातावरण आणखी सुंदर वाटतं पावसाळ्यामध्ये ते बघून. आणि पावसामुळे जे गवत वगैरे आहे ते आणखी थोडंसं ग्रीन होऊन जाते, आणखी थोडंसं त्याची जी आहे ते हाईट वगैरे वाढून जाते. त्याच्यामुळे ते आणखी बेस्ट वाटते पाहायला. आमच्या इकडे आणखी मागच्या साईडला गेलं की तिकडे तर आणखी भरपूर असं म्हणजे पूर्ण वावर आहे. त्या वावरामध्ये आणखी सुंदर मस्त ग्रीन ग्रीन हिरवं-हिरवं दिसते सगळं काही. तुम्ही बघा आमच्या इकडे पण जे वातावरण आहे ते किती सुंदर आहे. छान सावली आलेली आहे, छान थंड वाटत आहे, छान हवा आहे वातावरणामध्ये. खूप सुंदर बनलेलं आहे आमच्या इकडचं जे वेदर आहे ते. आणि एकदा खरंच नाही का हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये माझी मुलगी पण आहे, माझी वाईफ कीर्तिका पण आहे. एकदा तुम्ही फक्त हा अगोदर व्हिडिओ बघा. तिथे डायरेक्ट नाही का ट्रान्सफर करून देऊन पैसे त्यांना मॅनेजरलेस. माझ्याकडे कॅशच आहे ना, काय पैसे माझ्याकडे बी काय पैसे कॅशच आहे. ही बघा माझी जी चिमुकली आहे ती किती गोड झोपेमध्ये आहे. मस्त निवांत शांत झोपलेली आहे. तिला कोणापासून काही डिस्टर्ब नाही, कोणापासून तिला काही लेनदेन नाही. आपल्या धुंदीमध्ये मस्त. तर बघा आता माझी मुलगी आणि माझी जी वाईफ आहे कीर्तिका, ते आहे आपल्या आई वडिलाकडे, इकडे नाही आहे. म्हणून माझं घर बघा किती म्हणजे एकदम शांत शांत आहे. त्यांच्याशिवाय गमत नाही. खूप असं म्हणजे शांत वाटते घर. असं वाटते की कधी येणार माझी मुलगी, कधी येणार माझी वाईफ कीर्तिका. माणूस फक्त म्हणजे हीच वाट पाहत आहे की कधी येणार. कारण की तुम्ही स्वतः बघा असं म्हणजे मी एकटा घरी यावं ना, तर घर असं शांत शांत वाटते. असं घर एकदम म्हणजे बिलकुल खूपच शांत वाटते. आणि त्याच्याचमुळे मला नाही का तिची खूप आठवण येते माझ्या मुलीची. आणि म्हणूनच मी तिला नाही का भेटायला खूप जात राहतो. मी तिला काल पण भेटून आलो. काल तिला भेटून आल्यानंतरच मला खूप चांगलं वाटलं आणि खरंच नाही का आता समजलं की एक म्हणजे माणूस वडील बनल्यानंतर, एका मुलीचे वडील बनल्यानंतर किती लाईफमध्ये चेंजेस येतात. किती तुम्ही इमोशनली चेंजेस तुमच्यामध्ये दिसून पडतात आणि कितीतरी चेंजेस तुमच्यामध्ये जिम्मेदारीचे पण येतात. खरंच म्हणजे आपण आपलं जे लहानपण आहे ना, नंतर मग आपल्या मुलीमध्ये, आपल्या मुलामध्ये शोधायला लागतो. एक कारण हे पण असू शकते. आणि हे हे गोष्ट तुम्हाला म्हणजे सांगायचं निमित्त हे आहे की मन हलकं होऊन जाते. मनामधल्या खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते तुमच्यापर्यंत मी शेअर करू शकतो. आणि YouTubeवरती म्हणजे माझी याचे कारणच हे आहे की तुम्ही YouTubeवरती स्वतःला एक्सप्लोर करता, स्वतःशी बोलता, स्वतःला बघता ऑन स्क्रीन. पैशाची गोष्ट नाही आहे. पैसे माहीत नाही आपण कमवू की नाही कमवू YouTubeवरती. पण एक आहे की आपण आपल्या लोकांशी बोलतो, आपल्या लोकांशी ह्या गोष्टी शेअर करतो. आपण YouTubeवरती ऑन स्क्रीन दिसतो. हा एक खूप बेस्ट प्लॅटफॉर्म आहे YouTube, की आपण ह्या सगळ्या गोष्टी समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला नाही माहित कोण व्यक्ती कुठून पाहत आहे, ओळखीच्या आपला नाही आहे. पण आपण तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या पोहोचू शकतो आणि हळू ह्या गोष्टीचा प्रवास सुरू राहते. ज्या प्रवासामध्ये तुम्ही लोक आमच्याशी जुळत राहता, आम्ही तुमच्यासोबत जुळत राहतो.